नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. संक्रांतीच्या दिवशी ज्या वस्तू आपण दान करतो त्या वस्तू सूर्यदेव आपल्याला पुढचे सर्व जन्म देतो असं म्हटलं जातं. म्हणूनच यथाशक्ती विद्यादान, रक्तदान, अन्नदान, सेवादान, वस्त्रदान हे संक्रांतीच्या दिवशी केलं जातं. संक्रांती दिवशी सुगड पूजा केली जाते. सुगड पूजेलाच काही ठिकाणी बोळकी पूजणं किंवा खण पूजणं असं देखील म्हणतात आणि हे सुद्धा एक प्रकारचं दानच आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी काय काय करायचं हे मी तुम्हाला सांगते. मकर संक्रांती दिवशी सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे, जल अर्पण करायचं आहे. आता एक तांब्या घेऊन, लोटा घेऊन तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी, कुंकू, तीळ आणि एक लाल फूल टाकायचं आहे आणि हे सगळं जिन्नस पाण्यासह तुम्हाला सूर्यदेवाला ओम आदित्याय नमः, ओम सूर्याय नमः, ओम रवये नमः किंवा ओम मित्राय नमः असे सूर्यदेवाचे मंत्र म्हणून कुठलाही 1-2 मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे. आता हे जल अर्पण करताना खरा फायदा तुम्हालाच होणार आहे. हे जल अर्पण केल्यामुळे तुम्ही अतिशय तेजस्वी आणि बलवान होणार आहात असं म्हटलं जातं. शास्त्रीय कारण देखील याला आहे. वेळेला आपण सूर्यप्रकाशात जातो आणि कोवळी किरणे आपल्या अंगावर घेतो त्यावेळेला आपल्याला ड जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळतं आणि हे ड जीवनसत्वच आपल्याला बलवान बनवतं. म्हणूनच हे जे काही आपलं शास्त्र असतं ना की सूर्याला अर्घ्य द्यायचं, हे जर आपण रोजच केलं तर अतिशय तेजस्वीपणा आपल्यामध्ये येणार आहे. सूर्यासारखा बलवान निरोगी आपण राहणार आहोत आणि म्हणूनच या दिवसापासून तुम्ही सूर्यदेवाला अर्घ्य देणं सुरू करायचं आहे. सकाळी उठल्या उठल्या मकर संक्रांतीला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. मकर संक्रांतीला पवित्र जलामध्ये, पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं सांगितलं आहे. आता आपण जिथे राहतो तिथे अगदी जवळ पवित्र नद्या असतील आणि तिथे जाऊन डुबकी मारणं आपल्याला शक्य नसेल तर आंघोळीच्याच बादलीत गंगाजल टाकून तुम्ही स्नान करू शकता. अगदी गंगाजल देखील उपलब्ध नसेल तर आंघोळीच्या बादलीमध्ये, आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही तीळ घालून देखील आंघोळ या दिवशी करू शकता. अशा प्रकारच्या स्नानामुळे आपल्याला पुण्यफलाची प्राप्ती होते असं सांगितलेलं आहे. संक्रांती दिवशी अपशब्द बोलणं, घरात कलह करणं, इतरांना शिव्या शाप देणं, वाईट बोलणं हे पूर्णपणे वर्ज्य आहे. या उलट संक्रांती दिवशी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला ही म्हणण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त होते. अगदी जी लोक आपल्याशी बोलतही नाही आहेत ना त्यांनाही जाऊन तुम्ही म्हणू शकता हसत हसत तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तसेच मैत्रिणींनो, सुगड पूजा म्हणजे बोळकी पूजा किंवा खण पूजा हा या दिवशीचा खूप महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक सुवासिनीची 5 सुगडं किंवा 5 बोळकी अशा पद्धतीने एक खण आपल्याला पुजायचा असतो. म्हणजे जर तुमच्या घरामध्ये जास्त सुवासिनी असतील, 2 सुवासिनी असतील तर तुम्हाला 10 सुगडं पुजावी लागतील. 5 सुगडं प्रत्येकी मागे, प्रत्येक सुवासिनी मागे अशी सुगडांची पूजा तुम्हाला घरात करावी लागेल. या प्रत्येक बोळक्यांमध्ये ओवसा भरून आपल्याला पुजायचा असतो. आता हा ओवसा म्हणजे नक्की काय हे माहिती आहे का तुम्हाला मैत्रिणींनो? मकर संक्रांत हा शेती संबंधी सण आहे. त्यामुळे या हवामानामध्ये, या दिवसांमध्ये शेतामध्ये कुठकुठली पिकं येतात, काय काय उगवतं हे सगळं या सुगडांमध्ये आपल्याला भरायचं असतं. म्हणूनच या सुगडांमध्ये गव्हाच्या लोंब्या, काही जण ज्वारीची कणसं, हरभऱ्याचे घाटे, उसाचे तुकडे, पेरूचे तुकडे, गाजराचे तुकडे, इतकंच काय तर गावठी बोरं, तीळ आणि गूळ असा सगळा जिन्नस, वाटाणा, शेंगा या बोळक्यांमध्ये आपल्याला भरायचा असतो. आणि यालाच ववसा असं देखील म्हणतात, ओवसा असं देखील म्हणतात. या ओवसाची, या खणांची पूजा झाल्यानंतर याला नवीन रेशमी कापडाने झाकून ठेवलं जातं. ज्या वेळेला हळदी कुंकवाचा प्रोग्राम असतो, ज्या वेळेला बायका, महिला आपल्या घरी येतात त्यावेळेला त्यांच्या पदरामध्ये हा ओवसा काही जण सुगडासहित घालतात किंवा काही जण फक्त ओवसा त्यांच्या पदरामध्ये घालून ओटी भरतात आणि हाच ओवसा वाण म्हणून दिला जातो. आणि मैत्रिणींनो, खरं वाण हेच असतं. पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील हाच ओवसा, हेच वाण अर्पण केलं जातं, हेच दान दिलं जातं. म्हणूनच विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराबाहेर तुम्हाला लांबच लांब महिलांच्या रांगा या दिवशी बघायला मिळतात. मकर संक्रांतीपासून पुढे रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपण घरी करू शकतो. या दिवशी महिला एकमेकींना छान हळदी कुंकू लावतात, तिळगुळ देतात आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणतात. ज्यांना शक्य असेल त्या महिला छानशी भेटवस्तू देखील प्रत्येक महिलेला देतात.
यावर्षी 4 फेब्रुवारीला रथसप्तमी आलेली आहे. म्हणजेच काय तर 14 जानेवारी पासून 4 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला तुमचा हळदी कुंकवाचा प्रोग्राम, हळदी कुंकवाचा कार्यक्रम करता येणार आहे. कुठल्याही एका दिवशी तुम्ही हा कार्यक्रम करू शकता. म्हणजे जर तुम्ही जॉबला जाणारे असाल आणि संक्रांती दिवशी जमलं नाही तर एखादा शनिवार रविवारी तुम्ही हा कार्यक्रम तुमच्या घरी ठेवू शकता. आशा करते संक्रांतीची ही संपूर्ण माहिती तुम्हाला खूप आवडली असेल. माहिती युजफुल वाटली असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर ही माहिती शेअर करा. आणि अशा छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.